पाटील साहेब, आपण अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहात. याच्या आधी आपण राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्षपद सुद्धा भूषवलेले आहे. आज खरे पाहता जे लक्ष्मण हाके आहेत हे अजितदादा पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका करणं असेल किंवा त्यांच्यावर विविध प्रकारे आरोप करणं असेल, हे सध्या सुरू आहे. काय सांगाल? नमस्कार. आपण बघतो आताच आपण विचारल्याप्रमाणे लक्ष्मण हाके जे आहे ते राक्षसी राजकीय इच्छाशक्ती घेऊन चाललेला हा माणूस आहे. वास्तविक पाहता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीला सर्वांना एकत्र करून ह्या स्वराज्याची निर्मिती केली. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज हे आपण म्हणतो धर्मनिरपेक्ष राजा होते आणि ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीयतेचं विष पेरण्याचं काम हे लक्ष्मण हाके करत आहेत. आपण बघतो लक्ष्मण हाके हे माढा लोकसभेला आता 2024ला ज्यावेळेस उभे राहिले होते, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदान हे 23,54,293 मतदान आहे आणि याच्यामध्ये नुसता एकट्या धनगर समाजाचा मतदानाचा जर विचार केला तर तो 5 लाखापर्यंत एकट्या धनगर समाजाचं मतदान आहे. परंतु ह्या अशा व्यक्तीला त्या ठिकाणी फक्त 5,000 मतदान होतं. 23.5 लाख मतांना फक्त 5,000 मतदान होतं. म्हणजे हे लक्ष्मण हाकेने स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे. कारण इथं जाती धर्माला थारा नाहीये. जाती धर्म वर्ण भेद याला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा कुणालाच लक्ष्मण हाके असं अशांना थारा नाही. त्याच्यामुळे लक्ष्मण हाकेने जातीय विष पेरण्याचं काम बंद करावं आणि जे अजितदादावंती एकेरी भाषामध्ये जे उल्लेख करतात, जो आपण यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत, यशवंतराव चव्हाण साहेबांचा सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून आपण म्हणतो किंवा आपण त्या महाराष्ट्राकडे बघतो, तर ही संस्कृती नाहीये महाराष्ट्राची राजकीय संस्कृती. लक्ष्मण हाकेंचं वाक्य हे अतिशय खालच्या थराचं आणि पातळीहीन वाक्य आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणाला अशोभनीय वाक्य आहे. त्याच्यामुळे लक्ष्मण हाकेने आत्मचिंतन करावं. नुसत्या समाजाच्या कुठल्याच समाजाच्या एका समाजाच्या नावाखाली कुठलाही राजकारण कुणी करू शकत नाही. कारण आताच मी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य या 18 पगड जातीला एकत्र घेऊन धर्मनिरपेक्ष जो काम करेल तोच ह्या महाराष्ट्रामध्ये मोठा होईल असं मला हाकेंना आवर्जून सांगायचंय. हाकेने आपली जी राजकीय इच्छाशक्ती, राक्षसी इच्छाशक्ती आहे ना, ती बाजूला ठेवून बहुजन समाजासाठी काम करावं. कारण हे धनगर समाजामध्ये जे तो जातीय द्वेष पसरवण्याचं काम करते, परंतु धनगर समाज हा सुज्ञ आहे. अशा हाके सारख्यांच्या ह्याला भीक घालणारा हा समाज नाहीये. हा समाज कुठेही जातीय तेढ किंवा जातीय भेद निर्माण होऊ देणार नाही. समाज हा सुज्ञ आहे. अजितदादा पवार यांनी अनेक कारखाने उभा केलेले आहेत. प्रत्येक वेळेस त्यांना सरकारमध्येच त्यांना स्थान हवं असतं आणि ते कुठेतरी समाजाचं नुकसान करतायत, बहुजन समाजाचं नुकसान करतायत आणि आर्थिक संपन्नता हे स्वतःकडेच ठेवून घेत आहेत. अशा प्रकारचा हे आरोप त्यांच्यावर केला गेलेला आहे. अजितदादा हे सरकारमध्ये असतात म्हणजे अजितदादाचं काम बोलतं. आपण बघतो 30 ते 40 वर्ष झालं बारामती विधानसभा मतदारसंघात तिथली जनता 1.5 लाखाच्या फरकाने दादांना निवडून देतात. मागच्या वेळेस गोपीचंद पटेल सारखा माणूस दादांच्या विरोधात एकदा उभा राहिला गेल्या 5 वर्षामध्ये 2019ला. त्यावेळेस गोपीचंद पटेलकरचं त्या ठिकाणी डिपॉझिट गेलं होतं. याचं कारण काय? तर नेत्याचं काम बोलतं. तुम्ही हे काम करा ना. अजितदादा कुठे द्वेष पसरून जातीय भेद निर्माण करण्याचं काम दादा करत नाहीये. दादाचं काम आहे आणि कामाच्या जीवावर ते दादा तिथे गेलेले. मी आताच सांगितलं ना, 23.5 लाख मतांना आपल्याला 5,000 सुद्धा मतदान होत नाही. तुम्ही दादाची तुलना कराय, दादाशी बोलत असताना आपली लायकी, आपली पात्रता हाकेनी तपासली पाहिजे. दादा कुठं, आपण कुठं, आपली पात्रता तपासून दादावरती बोललं पाहिजे. कुठेतरी आता प्रकरणाला खूप वेगवेगळ्या प्रकारे वळण लागत चाललेलं आहे. लक्ष्मण हाके यांच्या ड्रायव्हरने सुद्धा आता म्हणजे त्यांनी सुद्धा समोर आलेला आहे. त्यांचा ड्रायव्हर तो सुद्धा म्हणलेला की माझा पगार दिलेला नाही, माझ्या बायकोला जॉब लावतो असं सांगितलं होतं, पण तो सुद्धा जॉब लावलेला नाही. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आता वेगवेगळे खुलासे होत आहेत. लक्ष्मण हाके हा मुळातच दुर्पक माणूस आहे.
कारण ज्यावेळेस लोकसभेला उभा राहिला होता त्यावेळेस करमाळ्यात आला होता, सलगर चहामध्ये आम्ही सोबत चहा सुद्धा घेतला होता, त्याच वेळेस मी त्यांना ओळखलं होतं. कारण हा माणूस हा एकदम बोगस आहे आणि जो ड्रायव्हर जो आरोप करतो ते काहीतरी तथ्य असल्याशिवाय ड्रायव्हर आरोप करेल का? ड्रायव्हर चुकीचा आरोप कसा करेल? असा लक्ष्मण हाकेने 100% त्याचा पगारच दिलेला नसणार आहे. पगार जर दिला असेल तर कुठला ड्रायव्हर मालकावरती आरोप करेल का? लक्ष्मण हाकेची पात्रताच ती आहे, त्याची लायकीच ती आहे, त्यामुळे तो ड्रायव्हर त्याच्यावरती बोलतोय ना. त्यांच्या गाडीचाही आता सध्या मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे की गाडी नेमकी समाजाने दिली आहे का त्यांनी स्वतः घेतलेली आहे का? नेमकं काय विषय काय तुम्ही काय सांगाल? एक लक्षात घ्या, लक्ष्मण हाकेच्या जर पाठीमागे जर समाज असता तर मी आता सांगितलं ना 23.5 लाख मतातनं 5 लाख मतदान धनगर समाजाचे. मी म्हटलं त्यातलं निम्म 2.5 लाख तरी मतदान हाकेंना झालं असतं ना, पण त्यातलं 5,000 सुद्धा पूर्ण मतदान त्याला होत नाही. याचा अर्थ की समाज ह्या माणसाच्या पाठीशी नाहीये. हा विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आणि समाजाचा पुळका आणतोय. पुळका कशासाठी आणतोय तर त्याला राजकीय मोठ्या पदावरती जायचे, त्याला ती मोठी स्वप्न बघतोय. त्याच्यामुळे समाजाच्या नावाखाली आता तो महादेव जानकर साहेब असतील, गोपीचंद पडळकर असतील, ह्यांची तुलना करून त्यांचे जे आता ते नेते मोठे झाले त्यांना वाटतं मग मी पण त्यांच्या तुलनेत किंवा ह्यांनी पण समाजाच्या नावाखालीच राजकारण करून ही मोठी झाली, मग मी का होऊ नये म्हणून तो समाजाचा आधार घेतोय. परंतु त्यांचं काम आहे. महादेव जानकर साहेबांसोबत मी काही दिवस फिरलेलोय. जानकर साहेबां म्हणजे घराचा ह्याचा पूर्ण त्याग केलेला माणूस आहे. समाज एक समाज. गोपीचंद पडळकरचं देखील तेवढंच काम आहे, हाकेचं काही काम आहे समाजाच्या नावाखाली. त्याच्यामुळे समाज ह्या माणसाला स्वीकारत नाही आणि ही गाडी ही समाजाने दिलेली नाही. गाडी ही स्वतःच घ्यायची, समाजाने दिली असं दर्शवायचं, एक सहानुभूती तयार करायचं स्वतःची स्वतः, हा त्यांचा प्रकार आहे. आता धनगर समाजाच्या नावाखाली तुम्ही राजकारण करत असताना आपल्याच करमाळा तालुक्यामध्ये कोण आमदार आहे? त्याला जातीपातीच्या नावाखाली आता काही एका समाजाने आमदार केलं का? शेजारीच इंदापूर तालुका आहे, नंतर माळशिरस तालुका आहे, त्याच्या पलीकडे सांगोला तालुका आहे. तर बघा ना, सलग वळीनी आमदार आहेत. काही दिवसापूर्वी आपल्या शेजारच्या कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा धनगर समाजाचे आमदार होते. म्हणजे काय ते एका जातीच्या नाव ह्यांनी झाले का? यांना सर्व बहुजन समाजांना एकत्र घेऊनच नेतृत्व करता येतं आणि ज्याच्यामध्ये नेतृत्व करण्याची धमक असते, कुवत असते, अशी लोक पुढे जातात ना. या हाकेमध्ये काहीच नाही, नुसतं समाजाचं नाव घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम हे हाके करतात. हाकेमध्ये कुठलीही एक प्रकारची नेतृत्व करण्याची कुठलीही धमक नाही किंवा त्याची क्षमता नाही. हाकेने आधी आपली क्षमता, आपली कुवत तपासावी आणि नंतर समाजाच्या नावाखाली त्या ठिकाणी मत मागायचा प्रयत्न करावा. कारण आपली क्षमता कुवत नसल्यानंतर समाज बी त्याला स्वीकारू शकत नाही, काहीच नाही. आणि हाकेने जी गाडी घेतली ही समाजाचं नाव घेऊन खोटी सहानुभूती आणि खोटा समाजाचा कळवळा पुळका आणून ते समाजाने दिली असं भाषिवलंय. परंतु ती पद्धत स्वतःच घेतली असेल. मला वाटतं आता ती हप्त्या बिप्त्या घेतली असेल. आता ड्रायव्हरच्या पगाराचा आला काही दिवसांनी बँकेवाली वेतन मीडिया पुढे गाडीचे हप्ते भरले नाहीत म्हणून. आता जरांगे पाटील सुद्धा आता आरक्षणाच्या संदर्भात आंदोलनाच्या तयारीत आहेत. मुंबईला गेलं तर आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही अशी कुठेतरी भूमिका दिसून येते. त्याच अनुषंगाने हाके यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आता आम्ही सुद्धा जशाच तसं उत्तर देण्यासाठी तयार आहोत. हाकेच्या मी सांगितलं ना आताच, हाकेच्या बोलण्याला किंवा हाकेच्या स्टेटमेंटला, हाकेच्या प्रतिक्रियेला कोणी सिरियस घेत नाही. जरांगे पाटील कुठे, हाके कुठे? जरांगे पाटलाची तुलना हाकेसोबत होऊ शकतं का? बरं, बेडू किती फुगलं तरी कसं होऊ शकतं का? हाकेची लायकी काय आहे तेव्हा? जरांगे पाटलाला चॅलेंज करणं म्हणजे हाके सारख्या माणसाने आपली मी आता कुवत आणि पात्रता तपासावी. कारण बहुजन समाजामध्ये मी आता सांगितलं जातीमध्ये तेढ निर्माण करणं, वाद लावण्याचं काम हे हाके करतोय. परंतु समाज हा सुज्ञ आहे. हाकेच्या असल्या याला कुणीही भीक घालणार नाही. सर्व समाज सुज्ञ, त्यांना माहिती आहे मराठा समाज आज आर्थिक दृष्ट्या म्हणजे अडचणीत आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे सर्व समाज हा मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळं हाके हे विनाकारण प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हाकेने चालवलेला हा स्टंट आहे. दलित पॅन्थरचे दीपक केदार यांनी सुद्धा सांगितलं की हाके यांना रेशीम बागेतून आदेश आल्यामुळेच ते सध्या म्हणजे अशा प्रकारचे वक्तव्य करणं किंवा समाजाची दिशाभूल करणं हे त्यांनी काम सुरू केलेलं आहे.
नाही, हाकेने कुठला आदेश आला तर हे त्याबद्दल मला काय माहित नाही, परंतु हाकेचे वक्तव्य हे पूर्ण वैफल्यग्रस्त व्यक्तीचं वक्तव्य आहेत असं मला वाटतं. जे सुकाणू नसलेलं जहाज कसं भरकटतं तसं हाके हा भरकटलेला आहे. राजकीय इच्छाशक्ती, राक्षसी राजकीय इच्छाशक्ती घेऊन तो कुठेतरी यशस्वी होण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला समाज हा कुठला समाज त्याला जवळ करत नाही. धनगर समाजाचं नाव येतं. धनगर समाजामध्ये गोपीचंद पडळकर सारखे मोठे मोठे नेते, महादेव जानकर साहेबांसारखे नेते ते समाजासाठी काम करतात. त्यांचा तेवढा त्याग आहे. हाकेची कुठल्याही पद्धतीचा त्याग नाही, काय नाही. हाकेला समाज सुद्धा स्वीकारू शकत नाही. त्याच्यामुळे हाके हा वैफल्यग्रस्त होऊन करणारं वक्तव्य करतोय.